नमस्कार मैत्रिणींनो, आज नवीन रेसिपी आणलेलं आहे। हे सांडगेपासून मी भाजी करणार आहे। रोज रोज भाजीला काय करावं असं सगळ्यांनाच वाटतंय, असं कंटाळा पण येते, काय करावं म्हणून असं उन्हाळ्यात करून ठेवलेलं आहे। सांडग्यापासून आज आपण भाजी बनवणार आहे। इथं सांडगे घेतलेले मी 1 वाटी। आता हे भाजून घेऊया थोडं तेल घालून। थोडंसं तेल टाकून असं थोडं भाजून घ्यायचं। मग ह्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं। इथं मी कांदा आणि टमाट्याची पेस्ट केलेले। आता ह्याला कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तीन ते 4 माप तेल टाकून घ्यायचं आणि कांदा आहे ना परतून घ्यायचं। थोडंसं जिरं टाकून घ्यायचं, थोडंसं लालसर असं परतून घ्यायचं। इथं असं लालसर जरा परतून घ्यायचं। तुम्ही कांदा आहे ना कापून पण टाकू शकता। आमच्या घरच्यांना अजिबात कांदा असं दिसायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आहे ना मी पेस्ट करून टाकलेले इथं। तुम्ही असं कापून लाल परतून मग आहे ना टमाट्याची प्युरी टाकून असं करून घेऊ शकता। इथं मी खोबरं वाटून घेतलेले, खोबऱ्यात लसूण आणि अद्रक पेस्ट करून घेतलेले दोन सगळं मिळून। हे आता वाटण टाकून घेऊया। असं जरा लालसर करून घ्यायचं। मग आता सुके मसाले टाकायचं। थोडंसं लाल तिखट टाकते इथं मी, थोडंसं हळद टाकायचं। इथं मी घरी कुटलेला आहे ना मसाला वापरते। मी जास्त करून आहे ना घरी कुटलेला मसालाच वापरते। मसाले एकदम घरी कुटलेला मसाला एकदम चवीला येतं, म्हणून तेच मसाला जास्त वापरते। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। छान असं उकळी काढून घ्यायचं ह्याच्यात तरी तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे उकळायला लागले, थोडं हे सांडगे आपले टाकून घ्यायचं। थोडंसं शिजवायला ठेवायचं। छान असं उकळायला ठेवायचं, उकळी येऊ द्यायचं। सांडगे असं जरा मऊसूत शिजलं पाहिजे, तर चव लागते ते सगळे सांडगेचे। जर तुम्हाला सांडगेची रेसिपी पाहिजे असेल तर आमच्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। आता हे भाजी आपली शिजलेली आहे इथं। ह्याला आता हे बघू शकता, इथं कलर कसा आलेला आहे, छान असं मऊसूत शिजलेलं आहे। आता हे आपल्या वाटीत काढून घेऊया। छान असं सांडगेची रेसिपी तयार झालेली आहे। झटपट होणारी आहे ही रेसिपी। तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।